सोना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागा अशा सूचना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्यात। बोरिवलीमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी अगदी थोडक्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं, तर सोमवारी होणाऱ्या रंगशारदामधील मेळाव्याला उपस्थित राहण्याच्या सूचना देखील राज ठाकरे यांनी दिल्यात। पाहूयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय। ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः मुंबई पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे। मात्र निवडणुकीची तारीख निश्चित नसल्यानं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचा आणि पूर्ण तयारी ठेवण्याचा सल्ला दिलाय। हा सगळा विषय सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। कधी निवडणुका लागतील आता काही कल्पना नाही या गोष्टींची। ऑक्टोबर-नोव्हेंबर बोलतायत, पण आपली तयारी पूर्ण असली पाहिजे या दृष्टिकोनातून हे शिबिर आहे। मी आता जे तुम्हाला आलोय तेवढंच सांगायला आलोय की ही गोष्ट तुम्ही सर्वांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। निवडणुका येतात, निवडणुकांना कशा प्रकारे तुम्हाला सामोरं जायचंय, कशा प्रकारे कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला समोर येणार आहेत, त्या कशा प्रकारे हाताळायचे आणि त्यासाठी काय काय करायला लागेल याच्यासाठीच हे आमचं शिबिर आहे। निवडणुकांच्या तोंडावर पक्षानं प्रत्येक विभागासाठी प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलंय। ही शिबिरं 4 ऑगस्ट पासून सुरू होत आहेत। तुम्ही सर्वांनी या मेळाव्याला हजर राहावं, कारण या प्रशिक्षण शिबिरातून आपली तयारी अधिक मजबूत होईल, असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना यावेळेला सांगितलं। तर यावेळी प्रकृती खराब असल्यानं आज आपण जास्त बोलणार नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। 4 तारखेला सोमवारी सकाळी 10 वाजता रंगशारदाला हाच कार्यक्रम आहे। 2-2 तास तेच बोलायचं, त्यापेक्षा तुम्ही 4 तारखेला येऊन ऐका बरं का। तोपर्यंत जरा माझी तब्येत पण थोडीशी काही नरम नाही, पण सर्दी खोकला आहे। शंका निर्माण करायच्या वेळी शिंक जास्त निर्माण करतो त्याच्यामुळे तुम्हाला 4 तारखेला तुम्ही सर्वजण 10 वाजता तिकडे वेळेवरती हजर राहा। बोरिवलीमध्ये पार पडलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात प्रसार माध्यमांशी संवाद न साधण्याचे कडक निर्देश राज ठाकरेंनी दिलेत। प्रसार माध्यमांशी संवाद साधणं हे सर्वांसाठीच बंद केलं असल्याचं राज ठाकरेंनी यावेळेला सांगितलं। प्रसार माध्यमांशी तुम्ही नाही संवाद साधायचा, हा सोशल मीडिया यांच्याशी तुम्ही नका बोलू। आम्ही सध्या सगळ्यांनाच बंद करून टाकलेलं आहे, काही बोलतात। तर ज्यांना नेमलंय त्याच्यासाठी त्याच्याकडे हे कोणाहीकडे जातात। तुला काय वाटतं? त्याला काय वाटायचं? पण ते ऐकून मला काय वाटतं हे बाई बघायला। काही दिवसांपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा होत्या। यावर मनसेकडून कुठल्याही प्रवक्ते पदाधिकाऱ्यांनी मी सांगितल्याशिवाय बोलू नये असे आदेश राज ठाकरेंनी दिले होते। मुंबई पालिका निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र लढावी अशी मागणी काही लोकांकडून होती, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या बाजूने ठाकरे बंधूंच्या युतीचे संकेत दिले होते। हे आगामी काळातल्या युतीचे संकेत म्हणायचं का? 100% युती होईल असं म्हणायचं का? झाली युती झाली। मात्र कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये असं राज ठाकरेंनी जवळपास 5 ते 6 वेळा सांगितलं असेल। तर नाशिकमध्ये झालेल्या मनसेच्या मेळाव्यात प्रकाश महाजन उपस्थित नव्हते। यावेळेला प्रकाश महाजनांनी नाराजी उघड केली होती। त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठांशी भेट घेऊन नाराजी दूर करण्यात आली होती। दोन्ही ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची इच्छा प्रकाश महाजनांनी व्यक्त केली होती। हे दोघांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला हरकत नाही। शेकाप अर्थात शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिनानिमित्त पनवेलमध्ये उद्या मेळावा आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्याला स्वतः राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। तर या मेळाव्यात राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतही उपस्थित असणार आहेत। काही दिवसांपूर्वी शेकापच्या जयंत पाटलांनी राज ठाकरेंची शिवतीर्थवर जाऊन भेट घेतली होती। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली आहे, तिकडे राज ठाकरेंचं कुणी आहे का असा सवाल करत गुणरत्न सदावर्तेंनी टोला लगावलाय। म्हणजे राजकीय भाषेत बोलायचं झालं तर ही जोडगोळी जी आहे
यांचं दोघांचं प्रगती पुस्तक जे आहे ना, म्हणजे उद्धव ठाकरेच्या राजकीय पक्षाचं आणि राज ठाकरेच्या राजकीय पक्षाचं, हे फेल आहे, नापास आहे. का नापास आहे तर राज ठाकरेचं कोणी आहे का, म्हणजे तुम्हाला सांगतो बियाला कोणी लोकसभेत आहे का त्यांच्या पक्षाचं, विधानसभेत आहे का त्यांचं बियाला. आता गल्लीतली तुरतुर 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 तुर. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेच्या बाबतीत किती गळती लागलेली आहे, किती गळती लागलेली आहे, तुरतुर 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 ती गल्लीची साठीची आहे. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की हे दोन्ही सुद्धा राजकीय दिवाळखोर झालेली माणसं आहेत. राजसाहेबांनी कदाचित हे आता बैठकीमध्ये सांगितलं असेल, पण शिंदे साहेबांनी अगोदरच सांगितलेलं आहे. तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीमध्येच लढणार आहे, आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सारे पक्ष सक्रिय झालेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात समीकरणं तयार केली जात आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात असला तरी राज ठाकरे महायुतीसोबत जाऊ शकतात अशा चर्चाही दुसऱ्या बाजूला सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाची स्वतंत्र तयारी सुरू असली तरी निवडणुकांसाठी दोन्ही ठाकरे बंधूंचं समीकरण जुळणार की वेगळाच सूर पाहायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.